हॅलो फ्रेंड्स, तर कालचाच व्हिडिओ कालच्या दिवसाचा मी कंटिन्यू करते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंत आम्ही आबू पर्वतावर जाऊन आलो आणि त्याच्यानंतर ह्या देवीच्या डोंगरावरती आम्हाला जायचं होतं. म्हणजे डोंगरावरती देवीचं मंदिर आहे. तर बघा आमचे साहेब कसे मस्त चष्मा वगैरे घालून शायनिंग मारत होती इथं. तर आता बघा इकडे आहे ना, आम्ही प्रसाद वगैरे घेतला. तर इकडे आहे ना बरेच जण खोबरं घेतात आणि तिथं नाही का सारखा सतत होम चालू असतो. तर राजस्थानी लोकांकडं खोबरं जाळलं जातं, जसं आपल्याकडं नारळ वाढवलं जातो ना तसं. तर इथं रेंटने बरेच लोक आहे ना राजस्थानी पोशाख घालून फोटो वगैरे काढत होते. पण मला टेन्शन आलं होतं, एवढ्या पायऱ्या चढायच्या. थांबत थांबत मी देवीच्या दर्शनाला वरतीपर्यंत फायनली पोहोचले. देवीचं दर्शन घेतलं. आतमध्ये फोटो व्हिडिओज काढायला अलाउड नव्हते. बाहेर आलो तर मस्त माकडं उड्या मारत होती झाडाच्या फांदीवरून इकडून तिकडून. त्याच्यानंतर मग आम्ही इथून दर्शन घेऊन निघालो, कारण इथं खाली जवळच एक गार्डन होतं, ते आम्हाला पाहायचं होतं. आता हे समुद्र आहे का नदी हे काय मला माहीत नाही, पण ते खूप मोठं होतं आणि छान होतं. अगदी पाणी शांतपणे वाहत होतं. त्याच्यामध्ये लोक मस्त बोटिंगचा पण आनंद घेत होते. शेजारीच गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये आपण सूर्यनमस्कार घालतो ना, त्याचे प्रत्येक स्टेपचे पुतळे इथं लावलेले आहेत. लोकांना ते पाहून सूर्यनमस्कार घालण्यास सोपं जावं म्हणून असेल कदाचित. गार्डन खूप छान होतं. फुलांनी पानांनी अगदी भरून गेलेलं होतं आणि त्याच्या शेजारी ह्या पाण्याचं पाणी. त्याच्यानंतर इथं स्वामी विवेकानंदाची मस्त भव्य अशी मूर्ती होती. तर सगळं गार्डन फिरून पाहिलं आणि येता येता मी पाहिलं की इथे ना मोठी आपली भारत मातेची मूर्ती होती बघा. आणि मोठे मोठे झोके पण होते पर्यटनासाठी आलेल्या लोकांसाठी, इथं जे बरेच लोक याचाही आनंद घेत होते. तर त्याच्यानंतर येता येता मला इथं मस्त 2 बदकाची जोडी पण दिसली पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो. आता इथं गुजराती हॉटेल होतं. शंका होती की आवडते की नाही, पण म्हटलं चला ट्राय तर करूया. तर नशीब 7-8 प्रकारच्या इथं चटण्या होत्या, गोड आंबट तिखट. तर त्या चटण्यासोबतच 2 रोट्या आम्ही खाल्ल्या. आमचं पोट काही भरलंच नाही, कारण ते जेवण आम्हाला अजिबातच आवडली नाही तिथली टेस्ट. पण त्या बाकी सगळ्यांना आवडली, पण आम्हा दोघांचं काही पोट भरलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आता हे बडसमच्या शेजारी सांचोरच्या शेजारी बडसम गाव आहे ना, ते त्यांचं गाव आहे आणि त्याच्या शेजारी मेला भरला होता. म्हणजे आता आपण कसं जत्रा म्हणतो तसं तिकडं ते मेला म्हणतात. चला ते म्हटले की चला मेला बघायला, आमच्याकडचा राजस्थानी मेला. खरं तर एवढं दमलो होतो दिवसभर, एवढे उंच उंच डोंगर चढून. शरीरामध्ये त्राण अजिबातच नव्हता, पण त्यांना नाराज करावंसं वाटत नव्हतं, कारण ते बिचारे आमच्यासाठी एवढे दिवसभर फिरूनसुद्धा त्यांच्यामध्ये उत्साह होता ना, म्हणून आम्ही पण थोडासा उत्साह दाखवला आणि आम्ही पण तो मेला किंवा मग जत्रा पाहायला गेलो. तर जत्रेमध्ये मोठे मोठे पाळणे आले होते. सगळ्या जणांच्या आग्रहासाठी आम्ही पण दोघं या पाळण्यामध्ये बसलो. खरं सांगू का, मला तर खूप भीती वाटत होती. पाळण्यातून उतरले ना तेव्हा अक्षरशः माझे हातपाय थरथर कापत होते. म्हटलं चला थोडा उसाचा रस घेऊया, म्हणजे मला थोडीशी एनर्जी येईल. तर आम्ही सगळ्यांनी इथं बसून आहे ना मस्त उसाचा रस एन्जॉय केला. तर कसे वाटतात राजस्थानमधील व्हिडिओ, कमेंट करून मला नक्की